हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. एक मुलगा रोज आपल्या मित्रांसोबत खेळायला जायचा. तर आता ह्या मराठी वाक्याचं आपल्याला काय करायचं, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. तो फर्स्ट स्टेप, मराठी वाक्याचा काळ ओळखायचा आहे की हे वाक्य कुठल्या काळातलं आहे. एकदा आपल्याला काळ समजला की ते वाक्य आपल्याला त्या काळाच्या रचनेनुसार बनवता येतं. तर आता खेळायला जायचं म्हणजे काय, हे वाक्य साध्या भूतकाळातलं आहे. सिंपल पास्ट टेन्स. काळाची रचना आहे सब्जेक्ट नंतर असणार आहे व्हर्बचा सेकंड फॉर्म आणि नंतर असणार आहे ऑब्जेक्ट. आता आपल्याला सुरुवातीला सब्जेक्ट शोधायचा आहे. एक मुलगा रोज आपल्या मित्रांसोबत खेळायला जायचा. एक मुलगा म्हणजे हे जे काम जो कोणी करतंय तर तो असतो सब्जेक्ट. आता हा एक मुलगा तो आपल्या मित्रांसोबत खेळायला जायचा म्हणून सब्जेक्ट झाला आहे एक मुलगा. एक मुलगा म्हणजे अ बॉय. मराठी वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे तर पाठीमागून आपण पुढे जाणार आहोत. जायचा. आता जायचा, जाणे, जायचा, जाणे. जाणेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, गो. आता गोचा सेकंड फॉर्म आहे वेंट. अ बॉय वेंट आउट. आता जायचा पण बाहेर जायचा ना, म्हणून वेंट आउट. कुठं, खेळायला. खेळायला म्हणजे टू प्ले. खेळायला म्हणजे टू प्ले. आपल्या मित्रांसोबत. कोणासोबत, मित्रांसोबत. सोबत म्हणजे विथ. आपल्या मित्रांसोबत म्हणजे आपल्या म्हणजे त्याच्या मित्रांसोबत. विथ हीज फ्रेंड्स. मित्रांसोबत, खूप मित्र होते. विथ हीज फ्रेंड्स. रोज. रोजला म्हणतात इंग्लिशमध्ये एव्हरीडे. झालं का वाक्य तयार. अ बॉय वेंट आउट म्हणजे जायचा, बाहेर जायचा. वेंट आउट म्हणजे बाहेर जाणे. अ बॉय वेंट आउट टू प्ले म्हणजे खेळायला. विथ हिज फ्रेंड्स एव्हरी डे. अ बॉय वेंट आउट टू प्ले विथ हिज फ्रेंड्स एव्हरी डे. तो नेहमी खेळ जिंकायचा आणि इतरांना चिडवायचा. इतरांना चिडवायचा. पहिलं आणीच्या अगोदरचं वाक्य ट्रान्सलेट करूया आणि मग नंतरचं करूया. तो नेहमी खेळ जिंकायचा. साधा भूतकाळ. भूतकाळाची रचना आहे सब्जेक्ट, वर्बचा सेकंड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट, तो नेहमी खेळ जिंकायचा. तो नेहमी, मग तोला म्हणतात ही. नेहमीला म्हणतात ऑलवेज. ही ऑलवेज. मागून पुढे जायचं आहे आता आपल्याला. जिंकायचा, जिंकणे. जिंकण्याला काय म्हणतात, जिंकण्याला म्हणतात विन. सेकंड फॉर्म होतो वोन. ही ऑलवेज वोन. खेळ. खेळ जिंकायचा. खेळाला इंग्लिशमध्ये म्हणतात गेम. द गेम. पण आता एकच नाहीये, गेम्स म्हणावं लागणार आहे. ते वेगवेगळे मुलं खेळ खेळत असतील म्हणून ही ऑलवेज वोन द गेम्स. तो नेहमी खेळ जिंकायचा. तो नेहमी, ही ऑलवेज. जिंकायचा म्हणजे वोन. खेळ म्हणजे द गेम्स. आणीला काय म्हणणार, अँड. इतरांना चिडवायचा. पाठीमागून पुढे. चिडवायचा, चिडवणे. चिडवण्याला काय म्हणतात, टीज. सेकंड फॉर्म काय येणार आहे, टीज्ड. टीज्ड. इतरांना. इतरांना म्हणजे अदर्स.
ही ऑलवेज won the games and teased others. इतरांना चिडवणे म्हणजे teased others. He always won the games and teased others. एके दिवशी तो हरला आणि त्याला वाईट वाटलं. आता प्रत्येक वेळेस मराठी वाक्यात जसं तसं ट्रान्सलेट होईल असं नाही. आता एके दिवशी तो हरला एवढं आपण ट्रान्सलेट करून घेऊया आणीच्या नंतरचं नंतर करूया. एके दिवशी तो हरला. एके दिवशी त्याला इंग्लिशमध्ये म्हणणार वन डे. वन डे. तो हरला. तो हरला. तोला म्हणणार ही. हरणे. हरणे म्हणजे लूज. लूज या वर्बचा सेकंड फॉर्म आहे लॉस्ट. हरणेला म्हणतात लूज. हरला म्हणजे लॉस्ट. सेकंड फॉर्म. ही लॉस्ट. अँड त्याला वाईट वाटलं. त्याला वाईट वाटलं म्हणजे त्याला म्हणजे ही. करता एकदा लिहिलेलं आहे, परत परत घेण्याची गरज नाही. अँड वाटलं. वाटलं म्हणजे फील. वाटलं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फील. फील या वर्बचा सेकंड फॉर्म आहे फेल्ट. फीलचा सेकंड फॉर्म आहे फेल्ट. अँड फेल्ट. वाईट वाटणे म्हणजे काय? फेल्ट बॅड. फेल्ट बॅड. आता असं ही लॉस्ट अँड ही फेल्ट बॅड म्हणजे असं डबल डबल म्हणण्याची, ही परत घेण्याची. करता एकदा घेतला आहे ना तर परत घेण्याची गरज नाही. ही लॉस्ट अँड फेल्ट बॅड. तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला समजावलं. तेव्हाला काय म्हणतात? देन. त्याच्या मित्रांनी हा जरा सब्जेक्ट. त्याच्या मित्रांनी म्हणजे काय? हीज फ्रेंड्स. हीज फ्रेंड्स. पाठीमागून पुढे जायचंय. समजावलं. समजावणे. समजावणेला इंग्लिशमध्ये म्हणतात एक्सप्लेन. एक्सप्लेन. एक्सप्लेनचा सेकंड फॉर्म आहे एक्सप्लेन्ड. एक्सप्लेन्ड. देन हिज फ्रेंड्स एक्सप्लेन्ड थिंग्स. म्हणजे गोष्टी आपण एखाद्या समजून सांगतो. एक्सप्लेन थिंग्स. कुणाला? त्याला. टू हिम. ज्याला समजवून सांगितलं. एक्सप्लेन टू हिम. आपण कोणाला तरी एक्सप्लेन करून सांगतो म्हणून एक्सप्लेन थिंग्स टू हिम. देन हिज फ्रेंड्स एक्सप्लेन्ड थिंग्स टू हिम. त्या दिवसापासून तो जिंकला किंवा हरला तरी सगळ्यांसोबत आनंदाने खेळू लागला. त्या दिवसापासून त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार? फ्रॉम दॅट डे ऑन. म्हणजे त्या दिवसापासून फ्रॉम दॅट डे ऑन तो जिंकला किंवा हरला तरीला म्हणतात वेदर. तो जिंकला किंवा हरला. आता ही स्टोरी पूर्ण भूतकाळातली आहे. जिंकला. जिंकणे. जिंकण्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? विन. विनचं होतं वोन. ही वोन किंवा ऑर
हरला, हरल्याला म्हणतात लूज, लूजचं होतं लॉस्ट. वेदर ही वोन ऑर लॉस्ट, वेदर म्हणजे तरी तो जिंकला किंवा हरला. ही वोन ऑर लॉस्ट, तो जिंकला किंवा हरला. ही वोन ऑर लॉस्ट, हे दोन्हीही वर्बचे सेकंड फॉर्म आहे. विन, लूज, वोन, लॉस्ट. तो सगळ्यांसोबत आनंदाने खेळू लागला. तो म्हणजे ही खेळू लागला म्हणजे काय, लागला म्हणजे तिथून पुढे त्याने सुरुवात केली खेळायला, म्हणून ही स्टार्टेड. स्टार्टचं झालं स्टार्टेड, भूतकाळातली स्टोरी आहे. तिथून पुढे तो खेळू लागला. ही स्टार्टेड, ही स्टार्टचं झालं स्टार्टेड. खेळू लागणे म्हणजे प्लेईंग, तिथून पुढे तो खेळायला लागला. खेळायला लागणे म्हणजे प्लेईंग. आनंदाने, आनंद म्हणजे हॅपी, हॅपीचं झालं हॅपीली. सगळ्यांसोबत, सोबत म्हणजे विथ, सगळ्यांसोबत, सगळ्यांसोबत म्हणजे एव्हरीवन, एव्हरीवन. ही स्टार्टेड प्लेइंग हॅपीली विथ एव्हरीवन.